नमस्कार. शिक्षणाचा सारथी यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे यावर आधारित सराव प्रश्नांचा आपण अभ्यास करणार आहोत. प्रश्न पहिला. लहानात लहान 6 अंकी संख्येमध्ये किती मिळविल्यास मोठ्यात मोठी 6 अंकी संख्या तयार होईल? आता मोठ्यात मोठी 6 अंकी संख्या कुठली आपल्याला माहिती आहे? 9,99,999. आणि आपल्याला काय म्हटलं की लहानात लहान 6 अंकी संख्येमध्ये किती मिळविल्यास मोठ्यात मोठी 6 अंकी संख्या तयार होईल. मग आता काय करूया आपण? या मोठ्यात मोठी 6 अंकी संख्येमधून लहानात लहान 6 अंकी संख्या वजा करू. लहानात लहान 6 अंकी संख्या आहे 1,00,000. यांची जर आपण वजाबाकी केली तर वजाबाकी येते 8,99,999. पर्याय क्रमांक 3. प्रश्न दुसरा आहे. मोठ्यात मोठी 3 अंकी समसंख्या आणि लहानात लहान 3 अंकी समसंख्या यांच्या बेरजेची दुप्पट किती? आता मोठ्यात मोठी 3 अंकी समसंख्या आहे 998 आणि लहानात लहान 3 अंकी समसंख्या आहे 100. यांची जर आपण बेरीज केली तर ती येते 1098 आणि आपल्याला त्या बेरजेची दुप्पट करायची. दुप्पट म्हणजेच गुणिले 2. 1098 गुणिले 2 गुणाकार येतो 2196. म्हणजेच उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न तिसरा. मोठ्यात मोठी 1 अंकी समसंख्या व लहानात लहान 1 अंकी समसंख्या यांच्या फरकातून येणाऱ्या संख्येचा घन किती? मोठ्यात मोठी 1 अंकी समसंख्या आहे 8 आणि लहानात लहान 1 अंकी समसंख्या आहे 2. यांचा फरक काढायचा आहे म्हणजे वजा करायचे. 8मधून 2 तो आला 6. पुढे काय म्हटलं आहे? फरकातून येणाऱ्या संख्येचा घन म्हणजेच 6चा घन. 6 गुणिले 6 गुणिले 6 तो गुणाकार येतो 216. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न चौथा. मोठ्यात मोठी 4 अंकी विषम संख्या व 3 अंकी समसंख्या यांची बेरीज लहानात लहान 4 अंकी विषम संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? क्रमाने सूचना वाचत कृती करत जायची. मोठ्यात मोठी 4 अंकी विषम संख्या ती आहे 9,999 व 3 अंकी समसंख्या मोठ्यात मोठी 3 अंकी समसंख्या आहे 998. यांची बेरीज केली 7 9 9 0 1 10,997. पुढे काय म्हटलेलं आहे? यांची बेरीज लहानात लहान 4 अंकी विषम संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? ही बेरीज लहानात लहान 4 अंकी विषम संख्या लहानात लहान 4 अंकी विषम संख्या आहे 1001. त्यापेक्षा कितीने जास्त आहे? म्हणून इथे काय करणार आपण? 10,997 मधून 1001 वजा करणार. ती वजाबाकी येते 9,996. म्हणून इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 5वा. 3 ते 8 या क्रमिक अंकांचा प्रत्येकी एकदाच वापर करून तयार होणारी 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या व 6 अंकी लहानात लहान संख्या यामध्ये कितीचा फरक आहे? बघा आता या ठिकाणी आधी आपण यापासून त्या संख्या तयार करू. मोठ्यात मोठी संख्या तयार करताना 8 पासून उतरता क्रम घेऊ. 8 7 6 5 4 आणि 3. आता ही संख्या तयार झाली 8,76,543. आणि 6 अंकी लहानात लहान संख्या तयार करताना आता चढता क्रम 3 4 5 6 7 8. 3,45,678. आणि या दोघांमधला आपल्याला फरक काढायचा आहे म्हणजे यांची वजाबाकी करायची. ती येते 5,30,865. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 6. 3 0 4 5 यातील प्रत्येक अंकाचा वापर करून 6 अंकी लहानात लहान संख्या बनवा. आता या ठिकाणी आपल्याला अंक दिलेले 4 आणि आपल्याला लहानात लहान संख्या तयार करायची. म्हणून जो लहान अंक आहे तो आपण रिपीट करणार म्हणजे त्याची पुनरावृत्ती करणार. आता या ठिकाणी 3 0 4 5
आपण बघितलं आहे की लहानात लहान संख्या तयार करताना शून्य हा नेहमी डावीकडून दुसऱ्या स्थानावर घ्यायचा असतो, म्हणजे तिथे आधी आपण 3 घेणार आणि शून्य सगळ्यात लहान असल्यामुळे त्याची पुनरावृत्ती करणार. 0 0 0 4 5 ही संख्या तुमची 6 अंकी तयार होते. 3,45,00,000 ही संख्या इथे तयार होते. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 7वा. क्रमशः 2 ते 5 या अंकाचा वापर करून मोठ्यात मोठी 6 अंकी विषम संख्या व लहानात लहान 6 अंकी समसंख्या यातील फरक किती? आपल्याला अंक वापरायचे 2 पासून 5 पर्यंत. 2 3 4 5. आता अंक 4च आहेत आणि आपल्याला 6 अंकी संख्या तयार करायची. 6 अंकी विषम संख्या तयार करण्यासाठी आपण मोठ्या अंकाची पुनरावृत्ती करू, म्हणजेच 5ची पुनरावृत्ती होईल या ठिकाणी. आता इथे आपल्याला विषम संख्या म्हटले म्हणून आपण 2 आधी घेणार आणि मग 3 शेवटी घेणार, म्हणजे ही विषम संख्या तयार होईल. 5,55,423. आता लहानात लहान 6 अंकी समसंख्या पाहिजे. मग आता लहान अंकाची इथं पुनरावृत्ती करू. 2 2 2 3. आता या ठिकाणी आपल्याला समसंख्या पाहिजे म्हणून 5 आधी घेणार आणि मग 4 घेणार. 2,22,354. यांच्यातला आपल्याला फरक काढायचा आहे, वजाबाकी करायची आहे. ती येते 3,33,069. पर्याय क्रमांक 4. प्रश्न 8वा. 0 ते 5 या क्रमिक अंकांपैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणारी लहानात लहान 6 अंकी समसंख्या कोणती? बघा या ठिकाणी आपल्याला 0 पासून ते 5 पर्यंतचे अंक वापरायचे आहेत. 1 0 1 2 3 4 आणि 5. आणि आपल्याला लहानात लहान 6 अंकी समसंख्या तयार करायची. आता आपल्याला माहिती लहान संख्या तयार करताना लहान अंक आधी घेतो, परंतु 0 आपल्याला डावीकडून दुसऱ्या स्थानावर घ्यावं लागेल, म्हणून 1 0 2 3. समसंख्या तयार करायची म्हणून 5 आधी घेणार आणि मग 4, म्हणजेच 1,02,354. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर मिळतं. प्रश्न 9वा. 0 3 5 7 4 यातील प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणारी 5 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या कोणती? आता मोठ्यात मोठी विषम संख्या तयार करण्यासाठी आपण मोठा अंक आधी घेणार. या ठिकाणी 7 आधी येईल, मग 5, मग 4. परंतु आपल्याला विषम संख्या तयार करायची म्हणून इथे 0 आधी घेणार आणि मग शेवटी 3 घेणार. 75,403 ही संख्या तयार होते. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. प्रश्न 10. 4 0 3 5 7 हे अंक एकदाच वापरून अशी मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार करा की जिला 2ने निशेष भाग जाईल. आता तुम्हाला 2ची कसोटी माहिती आहे. ज्या संख्यांच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी एखादा अंक असेल त्या संख्यांना 2ने निशेष भाग जातो. इथे 4 आहे, इथे 0 आणि इथे 4, म्हणजे ह्या 3 संख्या आहेत, परंतु आपल्याला मोठ्यात मोठी पाहिजे. मग 75,304, 75,430 आणि 75,034. यामध्ये 75,430 ही मोठी आहे म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. प्रश्न 11. 0 3 5 9 7 या अंकांपैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणारी 5 अंकी सर्वात मोठ्या विषम संख्येच्या दशक व हजार स्थानी असलेल्या अंकांच्या दर्शनी किमतीचा गुणाकार किती? आता प्रथमतः आपण इथे संख्या तयार करू. विषम संख्या तयार करायची हे लक्षात घ्या. 9 7 5. आता इथे विषम संख्या तयार करायची असल्यामुळे 0 आधी घेणार आणि मग 3 शेवटी. आता कुठले स्थान सांगितले? दशक व हजार स्थानी असलेले अंक. दशक स्थानी आहे 0 आणि हजार स्थानी आहे 7. या अंकांच्या दर्शनी किमतींचा गुणाकार किती? आता तुम्हाला माहिती आहे दर्शनी किंमत म्हणजे जी आपल्याला दिसते ती, म्हणजेच त्यांची दर्शनी किंमत 7 येईल, याची 0च येईल आणि यांचा जर आपण गुणाकार केला तर तो 0 येतो, म्हणून इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 12. 0 1 3 4 5 2 या अंकांपासून तयार होणारी 6 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या व 6 अंकी लहानात लहान विषम संख्या यांच्या बेरजेची निमपट किती? जर या ठिकाणी अंक दिले 0 1 3 4 5 2. आपल्याला आधी 6 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या तयार करायची, म्हणजेच 5पासून सुरुवात करणार.
5 4 3 2. आता या ठिकाणी विषम संख्या तयार करायची असल्यामुळे आधी 0 घेणार आणि मग 1. आता लहानात लहान संख्या तयार करायची, मग 0 आपण दुसऱ्या स्थानावर घेणार, 1 आधी घेणार. 1 0 2 3 4 आणि 5. आता यांची बेरीज करायची आहे. 6 4 5 5 4 6. 6,45,546. पुढे काय म्हटलेलं आहे, यांच्या बेरजेची निमपट किती, म्हणजे 6,45,546 याला 2ने भागायचे. निमपट करायचे म्हणजे भागायचं. हा भागाकार येतो 3,22,773. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. सराव संच 5.2. प्रश्न पहिला. 898 ही 3 अंकी संख्या खालीलपैकी कोणत्या संख्येचा फरक असेल. आता 3 अंकी संख्या आहे फरक दिलेला, म्हणजे 3 अंकी संख्येचा साधारणतः विचार करू. पहिला पर्याय 4 अंकी मोठी सम व 4 अंकी लहान समसंख्या यांचा फरक असेल का, नाही, तो 4 अंकीच येईल. दुसरा पर्याय बघूया, 3 अंकी मोठी सम व 3 अंकी लहान समसंख्या याचा विचार करू. आपल्याला माहिती 3 अंकी मोठी समसंख्या आहे 998 व 3 अंकी लहान समसंख्या आहे 100, आणि यांच्यातला जर आपण फरक काढला तो आपल्याला 898 मिळतो, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. प्रश्न दुसरा. 0 3 2 7 हे अंक एकदाच वापरून जास्तीत जास्त किती 3 अंकी संख्या तयार होतील. या ठिकाणी 4 अंक दिलेले आहेत आणि यापासून 3 अंकी जास्तीत जास्त संख्या तयार होतील 18. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे कसे काढायचं ते. प्रश्न तिसरा. 0 2 4 5 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून जास्तीत जास्त किती 3 अंकी विषम संख्या तयार होतील. आता या ठिकाणी समजा आपण अंकांचे गट करू बरं. 0 2 4 याचा एक गट, त्यानंतर 2 4 5 हा दुसरा गट, त्यानंतर 4 5 0 हा तिसरा गट आणि 5 0 2 हा चौथा गट. आता यात बघा आपल्याला माहिती की 3 अंक असतील तर 6 संख्या तयार होतात, परंतु इथे एक 0 आलेला आहे म्हणून इथे 4 संख्या तयार होतील, पण ते पण दोन्ही अंक समेत हा गट येणार नाही. इथे 5 आहे, विषम संख्या आहे, इथे आहे आणि इथे आहे. आता इथे 6 संख्या तयार होतील, त्यातल्या 2 संख्यांच्या एका स्थानी 5 येईल, म्हणजे इथे आपल्याला 2 विषम संख्या मिळतील. इथे एकच मिळेल, इथे एकच मिळेल, म्हणजे एकूण 4 संख्या मिळतील आपल्याला. पर्याय क्रमांक 2. प्रश्न चौथा. 9,516 या संख्येत पर्यायातील कोणती संख्या मिळविल्यास 5 अंकी लहानात लहान संख्या तयार होईल. आपल्याला माहिती की 5 अंकी लहानात लहान संख्या आहे 10,000 आणि ती तयार होण्यासाठी 9,516 मध्ये किती मिळवावे लागतील, म्हणून मग 10,000 मधून 9,516 वजा करावे लागतील. या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळतं 484, म्हणजेच 9,516 मध्ये जर आपण 484 मिळवले तर आपल्याला 5 अंकी लहानात लहान संख्या 10,000 ही मिळते, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न पाचवा. 3 अंकी लहानात लहान संख्या अधिक 5 अंकी लहानात लहान संख्या वजा 4 अंकी लहानात लहान संख्या बरोबर किती. आता सूचनेनुसार आपण क्रमानुकृती करत जाऊ. 3 अंकी लहानात लहान संख्या ती आहे 100 अधिक 5 अंकी लहानात लहान संख्या ती आहे 10,000. यांची बेरीज करून घेऊ आधी. 10,000 100. पुढे काय म्हटलेले, वजा 4 अंकी लहानात लहान संख्या. 4 अंकी लहानात लहान संख्या आहे 1,000, ती यातून वजा करू, ती वजाबाकी येते 9,100. पर्याय क्रमांक 4. प्रश्न 6. 2 3 0 5 यातील प्रत्येक अंकाचा वापर करून तयार होणाऱ्या 6 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येच्या सहस्रस्थानच्या अंकाची स्थानिक किंमत किती. आता बघा या ठिकाणी मोठ्या अंकाची पुनरावृत्ती करावी लागेल.
कारण 4च अंक दिलेले आहेत आणि 6 अंकी संख्या तयार करायची. म्हणजेच 5 5 5 3 2 0. 5,55,320 ही संख्या तयार होते. त्या संख्येच्या सहस्रस्थानच्या अंकाची स्थानिक किंमत. एकक, दशक, शतक, हजार म्हणजेच सहस्रस्थान तो आहे 5. याची स्थानिक किंमत येईल 5,000. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. प्रश्न 7वा. 0, 3, 2, 7 यातील प्रत्येक अंकाचा वापर करून लहानात लहान 7 अंकी संख्येत एकूण किती शून्य येतील? आता लहानात लहान संख्या तयार करायची आहे. म्हणजे लहान अंक आधी, शून्य नंतर येईल 2 आणि मग शून्याची पुनरावृत्ती आपल्याला करावी लागेल. 1, 2, 3, 4 आणि मग 3, 7. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 झाले 7 अंकी संख्या तयार. यात पुढे काय म्हटलेलं आहे की एकूण किती शून्य येतील बा या संख्येमध्ये? एकूण 4 शून्य आलेली आहेत. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 8वा. 0, 9, 7, 4 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून 7,000पेक्षा मोठ्या जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील? आता या ठिकाणी एकूण संख्या किती तयार होतील? 1, 2, 3, 4. 4 त्रिक 12, 12 दुणे 24. 24 एक 24. परंतु या ठिकाणी 1, 0 हा अंक आलेला आहे. म्हणजेच प्रत्येक अंक हा एकक स्थानी येणाऱ्या एकूण आपल्याला किंवा प्रत्येक स्थानी येणारा म्हणजे 1000 स्थानीसुद्धा ती 6 वेळा प्रत्येक अंक हा येईल. मग 0 ज्यावेळेस येईल तेव्हा ती 3 अंकी संख्या म्हटली जाईल. म्हणजे यातून 6 संख्या वजा होतील आणि 18 संख्या तयार होतील. मग ह्या 18 संख्यांमध्ये आपल्याला मोठ्यात मोठी म्हणजे 7,000पेक्षा मोठ्या संख्या पाहिजेत. ज्यावेळेस 1000 स्थानी 7 आणि 9 हे अंक येतील त्याच वेळेस फक्त 7,000पेक्षा मोठ्या संख्या मिळतील. मग अशा संख्या किती मिळतील आपल्याला? बघा आता एकूण संख्या तयार होणाऱ्या 18. यात 6, 6, 6 प्रत्येक अंक 6 वेळा 1000 स्थानी येईल. म्हणजेच 9 आणि 7, 6 आणि 6 एकूण 12 संख्या मिळतील. पर्याय क्रमांक 4. प्रश्न 9वा. 1, 2, 4 या अंकांपासून तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी समसंख्यांची बेरीज किती? आता यापासून समसंख्या तयार होतील 124 अधिक 142 अधिक 412 अधिक 214 या 4 संख्या तयार होतील. आता यापासून यांची जर आपण बेरीज केली तर बेरीज मिळते 852. म्हणजेच उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. प्रश्न 10वा. प्रत्येक अंक एकदाच वापरून 5 अंकी मोठ्यात मोठी कोणती संख्या तयार होईल? आता 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करण्यासाठी आपण नावापासून उतरत्या क्रमाने ते अंक घेणार. कारण प्रत्येक अंक आपल्याला एकदाच वापरायचा आहे. म्हणून 9, 8, 7, 6 आणि 5. 98,765. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. प्रश्न 11. प्रत्येक अंक एकदाच वापरून 5 अंकी लहानात लहान कोणती संख्या तयार होईल? आता लहान संख्येपासून सुरुवात करू. 1 मग दुसऱ्या स्थानावर 0 घेऊ. 2, 3 आणि 4. 10,234. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. प्रश्न 12. 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या व 6 अंकी लहानात लहान संख्या यामध्ये फरक किती? आता आपल्याला माहिती आहे 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे 9,99,999 आणि लहानात लहान 6 अंकी संख्या आहे 1,00,000. जर 9,99,999 मधून 1,00,000 गेला वजा केला तर 8,99,999 येतील. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 13. 0 हा अंक घेऊन लहानात लहान संख्या तयार करताना शून्याला कोणत्या स्थानावर ठेवावे? जेव्हा आपण लहानात लहान संख्या तयार करतो तेव्हा शून्याला आपण डावीकडून दुसऱ्या स्थानावर ठेवतो. डावीकडून दुसऱ्या. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. या घटकावर आधारित आपण सराव प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे. नक्कीच तुम्हाला समजलं असेल. धन्यवाद.